सार्थक is studying in 4th standard. सार्थक is good boy. तू नेहमी आहे ना ह्याच्यावर तू सार्थक नाही टाकणार हो. सार्थक इज स्टडिंग इन 4th स्टँडर्ड. सार्थक इज गुड बॉय असं तूच नेहमी आहे ना नेहमीच्या सेंटेन्सवर सार्थक नाही टाकणार. ह्याच्या जागी काय टाकणार ही. ह्याच्या जागी काय टाकायचं ही. जर मुलगी असेल तर शी आणि थिंक असेल थिंक तर इट. शी इट. अजून काय काय असतात देम. जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा काय काय दे देम. ठीक आहे. आता आपण पर्सन बघूया. पर्सन कळालं ना. डिस्क्राईब प्रोनाउन म्हणजे डिस्क्राईब जे डिस्क्राईब करताना नेमला. आता बघा आता पर्सन आता पर्सन किती असतात माहिती आहे. 3 पर्सन असतात. ठीक आहे. 3 पर्सन असतात. एक असतो फर्स्ट पर्सन, एक असतो सेकंड पर्सन आणि एक असतो थर्ड पर्सन. तर फर्स्ट पर्सन मध्ये काय लागतं बघ. ही शी आय एम आणि इट हे सगळे फर्स्ट पर्सन मध्ये येतात. सेकंड पर्सन मध्ये यू आणि योर्स. थर्ड पर्सन मध्ये दे आणि फक्त दॅम लागतं. ठीक आहे. तर फक्त फर्स्ट पर्सन म्हणजे काय आपण आता त्याच्याशी बोलतोय. ठीक आहे. आपण त्याच्याशी हे नाही सॉरी हे नाही हे सगळे वर्ड्स आहेत ना आपण कधी यूज करतो माहिती आहे आपल्या टायमाला. आय माय नेम इज सार्थक. आय एम बॉय. मी माझ्याबद्दल बोलतो. मी जेव्हा माझ्याबद्दल बोलत असेल तर हे सगळे म्हणजे मी फर्स्ट पर्सन असणार. जेव्हा मी माझ्याबद्दल बोलत असेल तर मी फर्स्ट पर्सन असणार. ठीक आहे. आता मी तुझ्याशी बोलतोय तर तू काय सेकंड पर्सन आहेस म्हणजे तू यू आहेस. यू इज नॉट कम्प्लिटिंग युअर बुक. मी तुझ्याबद्दल बोलतोय. तर थर्ड पर्सन म्हणजे जो इथे नाही आहे तर पण आपण त्याच्याबद्दल बोलतोय. तर वर्षा दीदी इथे नाही आहे तर पण आपण तिच्यासोबत बोलतोय. हा ती नुसतं मोबाईलवर असते असं वगैरे बोलतोय. ती इथे नाही आहे तर पण तिच्याबद्दल आपण आता बोलतोय. त्याला काय बोलतात थर्ड पर्सन. कळालं. पर्सन पण जा. आता आपण वर्ब करूया. वर्ब मला जरा भूक लागते. आपण शिकणार verbs.
वर्ब्स म्हणजे काय सांग. वर्ब्स म्हणजे तुला माहिती आहे वर्ब्स म्हणजे? वर्ब्स म्हणजे ॲक्शन वर्ड. वर्ड्स म्हणजे ॲक्शन वर्ड्स. तर आपली पोझिशन आता मी तुला काय करतोय, पोझिशन म्हणजे काय, आपली हे ॲक्शनच ना. वर्ब्स म्हणजे काय, ॲक्शन वर्ड्स. ठीक आहे, ॲक्शन वर्ड्स म्हणजे ईटिंग, आम्ही काय करतोय, टीचिंग. ठीक आहे, अजून खूप पोझिशन असतात. ठीक आहे, दिस इज कॉल्ड वर्ब्स. हे काय माहिती आहे, ॲक्शन आहे. हे ॲक्शन आहे. तर पण आपण ह्याला काय बोलणार ग्रामरमध्ये, पण नाही बोलणार हा चला आज ॲक्शन शिकूया. त्याला पण एक नाव दिलंय, मग त्याला काय बोलतात, वर्ब्स. ठीक आहे, ह्याला पण एक प्रॉपर नाव दिलंय. ॲक्शन्स हे कॉमन नाउन आहे. ॲक्शन्स म्हणजे सगळे झाले, तर ॲक्शन्स म्हटल्यावर सगळे येतात ना, ईटिंग, टीचिंग वगैरे सगळं. वर्ब्स म्हणजे पण सगळेच, तर पण ते एक नाव दिलं त्याला अजून एक, म्हणजे प्रॉपर नाव दिलं. वर्ब्स म्हणजे ते ॲक्शन आहे ना, त्याच्याबद्दल जास्त सांगणार. तर मी तुला सेंटेन्स दिलाय. हा, या सेंटेन्स मधला एक वर्ड आहे तो ॲक्शन वर्ड्स म्हणजे वर्ब्स आहे. एक या सेंटेन्स मधला असा वर्ड आहे तो वर्ब्स आहे. सांग कोणता आहे, मी तुला वाचून देतो. राफत अँड मिराज आहे ना ते, मारिया. हा मारिया, तेच मी. Rafet and Maria are going to the library. Kharif and Myra are going to library. ह्याच्यामधला कोणता वर्ब्स वाटतोय तुला? एक सेकंड ऐक, सांग, बोलू नकोस. तुला आहे ना वर्ब शोधायला. तुला वर्ड फाइंड करायला, आता वर्ब फाइंड करायला काय यूज होतो, ING. बघ, प्लेइंग, गोइंग, काय ना गोइंग. ING येणार म्हणजे असं माहितीये, सगळ्याच ह्याच्यामध्ये नाही ना, कोणत्या ह्याच्यामध्ये नसणार, कोणत्या म्हणजे इझी. सगळ्याच ह्याच्यामध्ये ना ING येणार नाही. फक्त गोईंग नाही. त्याच्याबद्दल जास्त कोण बोलताय त्याला वर्ब बोलतात. मी काय म्हटलेलं,